नाही का करायचं Hare
कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna. युगधर्म हरिनाम संकीर्तन की श्री श्री विठ्ठल माय की विठाई गौर प्रेमानंदे हरी बोल थकले आज आपण विठ्ठलपणा किंवा सुभेदारपणा या ठिकाणी आलेलो सातारा पंढरपूर रस्त्यावरती हे स्थान आहे आणि दरवर्षी इथे वारीसाठी हजारो वारकरी येतात. काही नाश्ता करतात, काही जेवण करतात, काही मुक्काम करतात, पण सगळे येऊन ते सेवा करून जातात. या परिसरात या जमिनीवर गेल्या काही दिवसात इस्कॉन केंद्र सुरू झालेलं आहे. इस्कॉन उत्कृष्ट आणि महाराष्ट्रात अशी केंद्र सर्व ठिकाणीच आहे. त्यातलं हे सगळ्यात नवीन केंद्र आहे आणि विठ्ठलपणा आणि सुभेदारपणा इकडून सुरुवात करा इकडून झालेलं आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे कार्यरत झालेलं आहे.
दर महिन्याला सुमारे 250 साधं केलं. हे केंद्र बिपिन बिहारी दास यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेलं आहे. तर आज आपण सुभेदारांकडून आणि बिपिन बिहारी दास यांच्याकडून याबाबत अधिक तपशील जाणून घेऊ. सुभेदार, हे तुम्ही केंद्र तुमच्या जमिनीत सुरू झालं किंवा तुमच्या भूमीवर सुरू झालं, याची पूर्व टीका काय म्हणजे ही कल्पना तुम्हाला कशी आहे किंवा इस्कॉनकडून तुम्हाला ही कल्पना आहे, कसं ही प्रक्रिया कशी सुरू झाली? सर्वांना नमस्कार. हरे कृष्ण. गेल्या 17 वर्षापासून या विद्यालयामध्ये दरवर्षी ज्या सातारा पंढरपूर जिल्ह्यात जातात 6 ते 7 हजार वारकऱ्यांची आम्ही सेवा करतो. ईश्वराच्या कृपेने ते आम्हाला भाग्य लागतं. एके दिवशी मला मनामध्ये असा विचार आला की इतकं सुंदर आता स्थळ निर्माण झालेलं आहे, तर या ठिकाणी एखादं मंदिर झालं पाहिजे विठ्ठलाचं किंवा राधाकृष्णाचं, जेणेकरून वारकऱ्यांना पंढरीला जाण्यापूर्वी एक वाटेवर विठ्ठलाचं दर्शन मिळेल. आणि मी चिंतनशील माणूस आहे. मला मनामध्ये कधी कधी प्रेरणा येतात आणि अशी एक प्रेरणा आली की आधी आपण इस्कॉनला काय विचारू नये की तुम्ही आध्यात्मिक केंद्र सुरू करा, तुम्ही एक आध्यात्मिक केंद्र सुरू करा. आणि मग इस्कॉनची माझा जवळजवळ 20 वर्षापासून मुंबईला मी असतो, संबंध आहे. त्यांच्या मी मंदिरात जातो, त्यांच्या नामसंकीर्तनात सहभागी होतो. मग सातारा इस्कॉनचे पदाधिकारी होते, त्यांना मी प्रस्ताव मांडला की हा हॉल 5000 स्क्वेअर फूटचा जो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही बांधलेला आहे आणि एक 2.5 एकर जमीन आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, तर तिचा तुम्ही स्वीकार करावा. तर त्यांच्याकडे निर्णय झाले, चर्चा झाल्या, बैठका झाल्या आणि त्यांनी ते मान्य केलं. गेल्या वर्षी त्या प्रकारचं मोठं एक डॉक्युमेंट पण झालं. आता जे ट्रान्सफर ऑफ लँडची जी प्रक्रिया आहे जमीन हस्तांतरणाची, ती आता त्यांच्या हेड ऑफिसला आहे. आणि मला वाटते बिपिन बिहारी साहेब त्याच्याबद्दल स्वामी त्याच्याबद्दल अधिक सांगतील आणि लवकरात लवकर ही जमिनीची हस्तांतरणाची प्रक्रिया पण होईल आणि प्रत्यक्ष इथं कार्य सुरू होईल. तत्पूर्वी या भागामध्ये कृष्ण भक्तीचा आणि इस्कॉनचा प्रसार व्हावा म्हणून दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी इथं सत्संग घ्यायचं ठरवलं, इस्कॉनने ठरवलं. आणि आतापर्यंत 7 सत्संग झाले इथे आणि जवळजवळ सातारा जिल्ह्यातून इस्कॉनचे साधक 100 ते 150 साधक इथे येत असतात आणि अतिशय छान कृष्ण भक्तीचा इथं प्रसार सुरू झालेला आहे. आणि जो माझा मूळ उद्देश होता तो आता सफलतेच्या दृष्टीने चाललेला आहे. फक्त आम्ही एक तणावट घातली जमीन हस्तांतरण करताना की या ठिकाणी भगवान राधाकृष्णाचं आणि विठ्ठल रुक्माचं एक मंदिर झालं पाहिजे. त्याला लागणारे आर्थिक परत आम्ही आमच्या प्रयत्नातून आम्ही देऊ तुम्हाला, परंतु त्यांनी पुढाकार घ्यावा. कारण मंदिर नुसतं बांधून चालत नाही, तर मंदिराचं जे गवंडीचं जे खरे आरती आणि पूजा नैवेद्य हे झालं पाहिजे, तर ते त्यांच्या माध्यमातून होईल असा मला विश्वास आहे. आणि त्याप्रमाणे इस्कॉनने संमती दिली, त्याबद्दल आम्ही सुभेदार कुटुंबीय इस्कॉनच्या ऋणी आहोत. बिपिन बिहारीजी, इस्कॉन आपल्या अपेक्षेत महाराष्ट्रात कसं झालंय की मला कसं समाजामध्ये प्रेम भावना गोष्टी कोणाचंच सुरू इस्कॉन तुम्ही साताऱ्यात ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी महाराष्ट्रात इस्कॉनची परिस्थिती काय होती, याची परिस्थिती काय आहे, सातारा केंद्रातील मुख्य ऍक्टिव्हिटीज काय? नमस्कार. हरे कृष्ण. इस्कॉन साधारणपणे आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण महामहोत्सव इस्कॉन सातारा हे 2010 साली सुरू झालं. तेव्हापासून त्या ठिकाणी रोज सकाळी 5 वाजता मंगलारती असते, त्याच्यानंतर जपा मेडिटेशन असतं
त्यानंतर भागवत वर्ग असतो आणि त्यानंतर ब्रेकफास्ट प्रसाद असतो. दुपारच्या वेळेला तासभर आरती असते. संध्याकाळी 4 वाजता ग्रुप ऑफरिंग वैज्ञानिक आरती असते आणि संध्याकाळी 7 वाजता संध्या आरती जी चैतन्य महाप्रभूंची गायली जाते ती संध्या आरती असते. असा हा दिवसभराचा कार्यक्रम असतो आणि बरोबर 8:30 वाजता भगवंताला शेत करतात. पुन्हा सकाळी बरोबर 4:30 वाजता उठून 5 वाजता मंगलारती सुरू होते. अशा प्रकारे नित्य कार्यक्रम गेल्या 2010 पासून इस्कॉन सातारा कोंबे या ठिकाणी ते सेंटर चालू आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये आहे आणि मिरज सांगलीमध्ये आहे, पंढरपूरमध्ये आहे, इकडे नगरला आहे. बरं जेवढं जिल्हा पातळीवर सर्व ठिकाणी नाशिकला आहे. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये इस्कॉनचं एक सेंटर आता कार्यरत आहे. जे सुभेदार केंद्र जे सुरू झालेलं आहे, सुभेदार किंवा आता अधिक वेगाने सुरू होतं, या विषय काय काय करायचं तुमचा प्रस्ताव आहे आणि साधारण त्याचा कालावधी किती आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत, आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला एक संधी दिली. त्याप्रमाणे आता महिन्यातून 1 वेळा आम्ही या ठिकाणी नामसंकीर्तन, भजन कीर्तन आणि सर्वांसाठी असा कार्यक्रम सुरू केलेला आहे. भविष्यामध्ये लवकरच आम्ही या ठिकाणी एक छोटंसं मंदिर, गोशाळा आणि भविष्यात जमेल तर इस्कॉनच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये वृद्धाश्रम येऊ शकतो, लहान मुलांसाठी गुरुकुल येऊ शकतो, अशा अनेक प्रकारच्या योजना इथं आम्ही राबवण्याचे विचार करतो. जशी जशी संधी आहे जसं सहयोग येईल तसं आम्ही कार्य सुरू केलेलं आहे. भविष्यात निश्चित आहे की ते निश्चित आम्हाला यश देईल, कारण साहेबांची त्याला पूर्णपणे साथ आहे. कृष्ण भक्ती आणि विठ्ठल भक्ती यांचा सहयोग कसा तुम्हाला दिसतो? तुम्ही ज्यावेळेला वारी घेऊन किंवा इतर काही प्रयोजनासाठी महाराष्ट्रामध्ये फिरत असतात त्यावेळी एकूण तुम्हाला मराठी समाजाचा, महाराष्ट्र समाजाचा प्रतिसाद कसा दिसतो आणि तो वाढवण्यासाठी काय तुमच्याकडे कल्पना आहे? आमच्या इस्कॉनची प्रांजळमध्ये असं मत आहे की भगवान विठ्ठल आणि श्रीकृष्ण हे एकच आहे. विठ्ठल हे विठ्ठल उभे राहिले आणि श्रीकृष्ण विठ्ठल उभे राहिले त्यांना विठ्ठल म्हणलं. तर त्यांची जी भजन करण्याची परंपरा आहे, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि इस्कॉनची जी पद्धत आहे ती नारदीय परंपरेमध्येच येते, वैष्णव संप्रदायामध्येच येते. म्हणून त्या संप्रदायाचं या संप्रदायाने फारसं वेगळं मानत नाहीये आणि हे सुद्धा कारण आम्हाला वेगळं मानत नसते. ज्या ज्याला हे हरिनाम आमच्याकडून ऐकलं जातं त्यावेळेला ते सुद्धा हरिनामाच्या तालावरती टीका धरायला लागतात. कारण हरे कृष्ण मंत्र हा कलिसंकन उपनिषदमधून आलेला मंत्र आहे. तो नारदांनी व्यसांना अशा परंपरेमधून आलेला आहे आणि म्हटलेलं आहे की हरे नाम हरे नामे केवल करो नास्ति नास्ति नास्ति. हरे कृष्ण महामंत्र आहे. हे कलियुगाचं कल्मश नष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी चैतन्य महामंत्राद्वारे धर्तीवरती आणलेला आहे आणि तोच मंत्र सोप्या भाषेमध्ये 3 नामामध्ये रामकृष्ण हरी हा माऊली ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी ते महाराष्ट्रामध्ये प्रचार केला आहे. आमच्यामध्ये ते काही फारसं साम्य नाही, तो मंत्र एकच आहे. फक्त याची स्थापना आहे चैतन्य महाप्रभूचा जन्म बंगालमध्ये झाल्यामुळं
तिथून त्यांनी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा संपूर्ण पायी प्रवास करत दक्षिण भारतात जाऊन महाराष्ट्रात येऊन ते साताऱ्यात त्यांनी सुद्धा आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला. ज्यावेळेला त्यांना समजलं महाराष्ट्र आल्यानंतर इथे संत तुकाराम आहे, संत तुकारामानं आमच्या इस्कॉनच्या मध्ये त्यांनी स्वप्नामध्ये दीक्षा दिली आणि स्वप्नामध्ये हाच मंत्र दिला. तर त्यांना जाग आली त्यावेळेला 3 नावं त्यांच्या लक्षात आली. ते म्हणजे राम कृष्ण आणि हरी, आणि हीच 3 नावं त्या हरे कृष्ण महामंत्रामध्ये गुणामून आलेले आहेत. म्हणून तो संप्रदाय एकच आहे. कारण हरे कृष्ण महामंत्र हा वैकुंठातून आलेला आहे आणि रामकृष्ण हरी मंत्राला सुद्धा वैकुंठातून आलेला आहे. त्या ज्यावेळेला ते वारकरी नामस्मरण करतात त्याला आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये आनंदाने सहभागी होतो आणि आम्ही हरे कृष्ण महामंत्र गातो त्यावेळेला ते सुद्धा आनंदाने आमच्याबरोबर भेटतात. हरे कृष्ण. सुभेदारने तुमचं या केंद्राबद्दलच्या त्यांच्या कल्पनांच्या अपेक्षा काय आहे आणि तुमच्याकडून त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद कसा मिळेल याची अपेक्षा. इथं आमची सांगितलं सुरुवातीला की हा हॉल 5,000 चौरस फुटाचा आणि 2.5 एकर जमीन आम्ही सुरुवातीला त्यांना दान केलेली आहे. त्याच्यामध्ये भगवान कृष्ण राधा आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर व्हावं, त्याच जोडीला इस्कॉनच्या ग्रामीण विकासाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या सुद्धा इथे त्यांनी सुरू कराव्या. इस्कॉन पालघर तालुक्यामध्ये 2 विलेज इको विलेज 30 एकरवर त्याचा प्रकल्प त्यांनी सुरू केला 30 वर्षापूर्वी. त्या पद्धतीचा प्रकल्प या ठिकाणी सुद्धा सुरू व्हावा अशी आमच्या मनामध्ये त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्याचबरोबर जसं सांगितलं की गोशाळा किंवा वृद्धाश्रम या ठिकाणी त्यांच्या ज्या काही योजना ते इतर ठिकाणी राबवतात त्या सुद्धा त्यांनी इथं राबवाव्यात. मला याची जाणीव आहे की 2.5 एकर जमीन म्हणजे काही फार मोठी नाही आहे. त्याच्यामध्ये एकाच वेळी इतके प्रकल्प राबवता येणार नाही. परंतु त्याला जोडूनच आमची वडिलोपाची 15 एकर जमीन आहे आणि आमच्या स्वतःच्या मालकीची 13 एकर जमीन आहे. तर त्या ठिकाणी जर आमच्या अपेक्षेप्रमाणे इथं जर कार्य झालं इस्कॉनचं तर भविष्यात सुद्धा आम्ही त्या जमिनीचं सुद्धा दान देण्याचा विचार करू आणि मग एक 30 एकर क्षेत्र इथे उपलब्ध होईल. परंतु याला कुठेतरी मूर्त स्वरूप पहिल्यांदा आलं पाहिजे. मग आम्ही त्याच्या वडिलोपाची जमीन आहे तर माझी इतर बंधू भगिनी आहेत त्यांचाही मला विचार करावा लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. परंतु एखादं कार्य जर प्रत्यक्ष इथं उभं आहे त्यावर त्यांना सुद्धा लक्षात येईल की एका चांगल्या आध्यात्मिक कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा. त्यावेळेस ते मला शक्य होईल त्यांना समजून सांगणं, त्यांना कन्व्हिन्स करणं. परंतु मला याचा ठाम विश्वास आहे माझे भगवान कृष्ण हे माझे जन्मजन्मीचे मेंटर आहे. विठ्ठलाचं नाव मला सद्गुरूंनी दिलं. गेली 34 वर्ष माझी विठ्ठलाची भक्ती चालू आहे आणि मला ज्या काही प्रेरणा येतात त्यातून एक प्रेरणा अशी आलेली आहे की या ठिकाणी विठ्ठल रुक्माई राधाकृष्णाचं मंदिर हे होणार असा मला ठाम विश्वास आहे आणि त्याला निश्चितच भगवान गुरु करून देतील अशी माझी अपेक्षा. किंवा दोघांचे प्रयत्न अतिशय सुस्ते आहेत. त्यामुळे आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला भाविक कार्यक्रमांसाठी आणि भावी संकल्पांसाठी मनापासून शुभेच्छा देतो. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे